नमस्कार. आज आपण बघूया चिरोट्याची रेसिपी. यासाठी लागणारं साहित्य: मैदा 4 कप, रवा 1 कप, साजूक तूप 4 ते 5 टेबलस्पून, मीठ चवीनुसार, तळण्यासाठी तेल व कोटिंगसाठी पिठी साखर. आता एका ताटात 4 कप मैदा म्हणजे अर्धा किलो मैदा आहे त्यात 1 वाटी रवा, मीठ व गरम केलेलं मोहनासाठी तूप हे सर्व मिक्स करून घ्यायचं व लागेल तितका पाणी घेऊन चांगलं मळून घ्यावं. पीठ मळून झाल्यानंतर त्याला 1 ते 2 तास झाकून ठेवावं. आता आपण बनवूया साठा. त्यासाठी थोडं तूप व कॉर्नफ्लोअर एकत्र मिक्स करून घ्यावं. जर कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही मैदाही वापरू शकता. आता रेडी झालेलं पीठ परत एकदा मळून त्याचे आपण गोळे करून घेऊया. पीठ अति मऊही मळू नये, कारण की नंतर चिरोटे नरम पडू शकतात. एका रोलसाठी आपल्याला 4 ते 5 चपाती लागतील. त्यासाठी आपण चपातीसारखं पातळ लाटून घेऊ. अशा प्रकारे 4 ते 5 चपाती करून घेऊया. मग एक चपातीवरती आपला तयार साठा लावून त्यावर चपाती ठेवून प्रत्येक चपातीला तो साठा लागला पाहिजे, जेणेकरून चिरोट्याला लेयर्स चांगले येतील. आता ह्याचा घट्ट रोल करून घ्यावा. रोल झाल्यानंतर त्याला हाताने थोडंसं दाबून फिरवून घ्यावं. आता ह्याला आपण इक्वल पार्ट्स मध्ये डिवाइड करून कट करून घ्यावा. तुम्ही बघू शकता एक रोलला असे लेयर झालेले आहेत. त्या लेयर्सला आपण हाताने ठेवून थोडंसं पसरून मग आपण लाटून घेऊया. लाटताना ते लेयर्स बाजूनेच लाटावं, म्हणजे तळताना ते प्रॉपर सुट होईल. आता मंद गॅसवरती हे तळून घ्यावे. चमच्याचा वापर करून ते लेयर सुटे करावे. 10 मिनिटांमध्ये आपले चिरोटे रेडी होतात. तुम्ही बघू शकता त्याचे लेयर्स कसे आहेत. आता त्यावर पिठी साखर टाकून हे सर्विंगसाठी रेडी आहेत. काही जण याला पाकातही टाकतात, पण ते खूप जास्ती गोड असते आणि आजकाल इतकं गोड कोण खात नाही. कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली.